हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू राज्यसेवा. मी सोनल तरक आपल्या सगळ्यांचं आमच्या राज्यसेवा चॅनलवर स्वागत करते आहे. ओके, बघा आपला जो फ्रॅक्शन हा टॉपिक होता, आज पण आपण तोच टॉपिक कंटिन्यू करणार आहोत. ओके, आपण मॅक्झिमम फ्रॅक्शनचे प्रश्न सॉल्व्ह करून घेणार आहोत सो दॅट तुमचा बेसिक कन्सेप्ट, रिपिटेटिव्ह, नॉन रिपिटेटिव्ह नंबर्स, दशांश अपूर्णांकानंतरचे हा सगळा कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल. मी तुम्हाला पहिलेच सांगतेय, फ्रॅक्शनचे प्रश्न आपल्याला असं वाटत असेल की खूप जास्त प्रमाणात विचारले जात नाही, पण सगळ्यात इम्पॉर्टंट की फ्रॅक्शन हा एकदम पाया आहे, बेसिक आहे. याच्यावर आधारित खूप आपले असे टॉपिक्स आहे, खूप आपले असे चॅप्टर आहे की ज्याचं काय होणार आहे, या फ्रॅक्शनचा त्याच्यामध्ये वापर होणार आहे. ओके, सो तुम्ही फ्रॅक्शनचा मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करा. मी इथे सुद्धा 60 ते 70 प्रॉब्लेम्स तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे. ऑलरेडी आपले किती झाले, 25 आपले झालेलेच आहे. आजच्या या स्लाइड मध्ये मी अजून 20 ऍड केलेले आहे आणि मी रोज असे घेत जाणार आहे. ओके, माझा टार्गेट आहे की जेवढा बेसिक कन्सेप्ट आहे तेवढा, आणि ज्याच्या वेगवेगळ्या सिनारिओज आहे फ्रॅक्शनचे, तेवढे सगळे आपले विथ अंडरस्टँडिंग आणि विथ प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. ओके, खूप जास्त वेळ न घेता मी काय करते, मग आता डिरेक्टली लेक्चरला सुरुवात करते आहे. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते का रे? सांगा, स्क्रीन दिसतीये? येस मॅडम, आम्हाला स्क्रीन दिसत आहे. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? बघा, स्क्रीनवर काही एक प्रश्न दिलेला आहे. आतापर्यंत आपण फ्रॅक्शनचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते त्यातले काल जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते त्यातले आजही काही रिपीट होणार आहे. ओके, त्यांचा जो नंबर्स आहे, सिनारिओ आहे, वेगळा राहणार आहे, पण आज आपण अजून वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स इथे घेणार आहे. ओके, चालेल सगळ्यांना? येस मॅडम, चालेल, काही हरकत नाहीये. बघा, आपण काय करूया ना, बेसिक पासून पण आपण फ्रॅक्शनचा जो प्रॉब्लेम आहे आजचा त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. पण बघा, तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय. येस मॅडम, बघा, सिंपल. तुम्हाला वाटत असेल जस्ट ऍडिशनचा प्रश्न का घेतात ते मॅडम, पण तुम्हाला सांगू का, 2010 मध्ये हा प्रश्न त्यांनी बँक पीओच्या एक्झाम मध्ये विचारलेला होता. मी मुद्दामूनच काय केलं आहे, जे परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहे ना ते फ्रॅक्शन साठी ऍड केले, कारण की खूप लोकांना फ्रॅक्शन सिंपल वाटतं आणि ते इग्नोर करतात. म्हणून मी या सगळ्या क्वेश्चन पेपर आहे त्यातले प्रश्न काढून मी आपल्या स्लाइड मध्ये ऍड केलेले आहे, की वेगवेगळ्या एक्झाम मध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बघा, स्क्रीनवर प्रश्न दिसतोय सगळ्यांना? मला उत्तर द्या कमेंट मध्ये फटाफट. आय होप आतापर्यंत खूप लोकांचं उत्तर आलेलं सुद्धा असेल. येस मॅडम, आमचं उत्तर आलेलं आहे आणि आम्ही ऑलरेडी तो कमेंट मध्ये ऍड केलेला आहे. सो व्हेरी नाईस, तुम्ही जर कमेंट मध्ये ऍड केलेला आहे आणि तुमचं जर बरोबर आलं तर खूपच छान. चला बघूया काय येते उत्तर. काय केले रे त्यांनी, दशांश अपूर्णांक दिले आपल्याला. किती दिले? 3 दिलेले आहे. बघा, पॉइंट मध्ये दिलेले आहे त्यांनी. आपला रूल काय होता दशांश अपूर्णांकाचा? दशांश अपूर्णांकाचा आपला रूल खूपच सिंपल होता, की जो दशांश अपूर्णांक आहे, जो पॉइंट आहे, तो एका खाली एक यायला पाहिजे, बस. त्याच्या पुढे किती नंबर आहे, त्याच्या मागे किती नंबर आहे, हे मॅटर करत नाही. मग मी काय करते बघा, पहिला नंबर लिहिते आहे 6435.9. आले माझं पॉइंट. माझा दुसरा पॉइंट पण इथेच यायला हवा. काय आहे? 7546.4 हा पण आला इथं. आणि तिसरा काय आहे? 1230 1203.5 आले. बघा, पॉइंट माझे एका खाली एक आले का? येस मॅडम, पॉइंट सगळे एका खाली एक आलेले आहे. आता आपली नॉर्मल ऍडिशन जी आहे अंकांची ती करायची आहे. किती येणार बघा, 9 9 18 हाताला 1, 5 आणि 6 11 आले, 11 आणि 1 12, 12 आणि 3 15 हाताला 1. किती आले? 4 आणि 3 7 आणि 1 8, 5 आणि 4 9 2 11 1 हाताला 1, 14 आणि 15. ओके, आता काय केलंय, प्रत्येक बघा, तुम्ही थोडंसं लक्ष द्या. दशांश अपूर्णांकाच्या पुढे किती आहे? फक्त एकच नंबर आहे. प्रत्येकाच्या पुढे एकच नंबर आहे. मग काय करायचं, तुम्ही एक घर सोडून काय करायचं, सरळ पॉइंट द्यायचा आहे. काय आलं आपलं उत्तर? 15,185.8. 15,185. बघा, हा आहे तर ऑप्शन बी करेक्ट आलेला आहे. ऑप्शन बी बघा, आपलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. खूप सिंपल आहे. जस्ट त्याची रेग्युलर ऍडिशन करायची आहे आणि त्या अंकांमध्ये जेवढा पॉइंट आहे त्याच्या पुढे मॅक्झिमम एक असेल तर एक, जर इथे 2 असला असता, असं असलं असतं, आपण 3 लिहिलं असतं आणि असं आपलं उत्तर आलं असतं. ओके, कळालं आहे? जेवढे त्यांचे दशांश अपूर्णांक आहे तेवढे घर सोडून काय करायचं आहे, तुम्हाला पॉइंट द्यायचा आहे. ओके, कळालंय? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, प्रश्न परत तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. तुम्हाला आता या ऍडिशन मधल्या एका अंकाची काय करायची आहे, तो अंक काढायचा आहे. दोन संख्यांचा ऍडिशन आहे आणि त्या दोन संख्यांच्या ऍडिशन मधून एक संख्या त्यांनी वजा केली आहे. बघा, इथे क्वेश्चन मार्क दिला आहे आणि हा वजा जो केलेला आहे ना, तो तुम्हाला काढायचा आहे. उत्तर त्यांनी दिलेलं आहे. बघा,
हा प्रश्न सुद्धा IDBIच्या एक्झाम मध्ये 2010 मध्ये विचारलेला आहे. बघा कळतंय का नाही, मी जे प्रश्न त्यांनी सांगितलेले आहेत तेच ऍड केले आहे. मुद्दामून मी तेच ऍड केले म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की असे प्रश्न विचारले जातात. सो डोंट इग्नोर सच अ सिंपल टॉपिक. त्याच्यावर भर द्या आणि बेसिक कन्सेप्ट तुमचा क्लिअर करा. सांगा रे मला उत्तर काय येतो याचा. फटाफट उत्तर सांगा मला. खूप सोपं आहे. तुम्हाला काय करायचंय, आपण काय करूया सिक्वेन्सनी जाऊया मॅडम. यस चालेल, आपण सिक्वेन्सनी जाऊया. काय दिले त्यांनी 726.34 प्लस 888.12 मायनस मी इथे एक्स घेते सध्याचं उत्तर किती आलं याचं 1001.88 याचं उत्तर आलेलं आहे. आता मी असं करू शकते का या एक्स ला मी या साईडला टाकतेय. ओके आणि काय करणार ना हा मग प्लस होऊन जाईल आणि याला काय करते मी इकडे घेणार आहे. करू का मी असं. हो मॅडम चालेल, आपल्याला डायरेक्टली एक्स ची किंमत मिळेल. तोपर्यंत मी या दोघांची ऍडिशन करून टाकू का, कारण की ऍडिशन मी करू शकते. पहिले ऍडिशन करायची आणि त्यातून काय करायचं आहे हा आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. चालेल, मग आपण काय करूया दोघांची ऍडिशन करून घेऊया. किती येणार बघा 726.34 पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या. किती येणार 888.12 घेतलंय. ऍडिशन करा. 4 आणि 6 आणि 4 4 हाताला 1 आणि 10 ने 11 हाताला 1 8 8 16 किती आहे पॉईंट नंतर 1 2 इथे पण किती आहे 1 2 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 2 घर मागे जावं लागेल. मॅक्झिमम 2च आहे दशांश पूर्णांकाच्या पुढे 1 आणि 2 गेले आपण 2 घर मागे. किती आले म्हणजे 1614.46. आता हा मायनस करते हा इकडे घेते मी 1001.88 इज इक्वल टू आणि एक्स काय करते उजव्या साईडला. आता हा सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळणार का. हो आपल्याला एक्स ची व्हॅल्यू इझिली मिळू शकते 1614.46 मायनस 1001.88. करा बला हा सबस्ट्रॅक्शन काय आला आहे 16 मधून 8 गेले परत 8 गेले हत्साला 1 14 मधून 9 गेले किती राहिले 5 राहिलेले आहे. ओके परत आपण काय करू इथे हत्सा गेलो 4 मधून 2 गेले 2 राहिले त्याच्यानंतर 1 जसा तसा 6 जसा तसा आणि इथे 0. किती घर मागे जायचे बघा इथे पण 2 आहे इथे पण 2 आहे मॅक्झिमम 2च आहे. मग 2 घर मागे जाऊया. आले 2 घर मागे. उत्तर काय आलं रे आपलं उत्तर आलं आहे आपलं 612.58 आहे का कुठे ऑप्शन मध्ये बघा 612.58 ऑप्शन ए आपला करेक्ट आहे. कळाले आपण उत्तर कशा प्रकारे काढले. सिंपल होता जस्ट रेग्युलर कन्सेप्ट आहे आपला. फक्त काय दिलंय त्यांनी अंक दशांश अपूर्णांकामध्ये त्यांनी आपल्याला इथे दिलेले आहे. ओके कळालं आहे. काय केलं आपण जस्ट त्या दोघांची ऍडिशन केली त्याच्यामधून जो आपला उत्तर आला होता तो आपण जर सबस्ट्रॅक्ट केला तर आपल्याला तिसरा आपला जो अंक आहे तो तिसरा अंक आपल्याला मिळू शकतो. येस आय होप इथपर्यंत सगळ्यांना कळालं असेल आणि इथपर्यंत कोणालाही काही डाऊट नसेल. ओके मॅडम आता पुढचा प्रश्न घ्या बरं. चालेल आपण पुढचा प्रश्न घेऊया. काय दिलंय त्यांनी आपल्याला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न पण थोडस लक्ष द्या. हा एक्झाम मध्येच विचारलेला प्रश्न आहे. कोणत्या एक्झाम मध्ये विचारला मॅडम बघा हा तुम्हाला आहे ना बँकची क्लर्कची जी एक्झाम असते ना त्या क्लर्कच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. येस बघा सॉल्व्ह करा आणि मला उत्तर सांगा बरं. येस मॅडम आम्ही काय करतो ना तोपर्यंत मग आम्ही सुद्धा प्रश्न सॉल्व्ह करतो. ओके मी 30 सेकंदाचा वेळ देते तुम्हाला. 30 सेकंदामध्ये बघा बरं तुमचं सॉल्व्ह होतंय का बघूया फटाफट सॉल्व्ह करून बघा. येस आतापर्यंत मला असं वाटत आहे खूप लोकांचं उत्तर आलं असेल. आलंय का रे खूप लोकांचं उत्तर. येस मॅडम खूप लोकांचं उत्तर आमचं आलेलं आहे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. चला आपण पुढे ना सॉल्व्ह करूया. मी सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला त्यांनी काय केलेलं आहे. काय दिलंय रे त्यांनी आपल्याला 16/23 16 भागिले 23 गुणिले 47 भागिले 228 गुणिले 92 भागिले 141 असं त्यांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे. आता मला एक गोष्ट सांगा त्यांनी काय दिलं आहे गुणाकारामध्येच या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. गुणाकाराचा नियम काय आहे रे गुणाकाराचा नियम काहीच नाहीये. त्यांनी जर आपल्याला गुणाकार काढायला सांगितले तर काय करायचं होतं या सगळ्यांचा गुणाकार करून अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा आहे. पण त्यांनी आपल्याला काय काढायला सांगितलं त्याचं स्मॉलेस्ट फ्रॅक्शन त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. मग काय करूया आपण याला भाग देऊन बघूया. आपण याला मॅक्झिमम लहानातल्या लहान संख्येमध्ये काय करूयाचं आपल्याला रूपांतर करायचं आहे. ओके कळालंय. आता बघा मी काय करते ना सगळ्यात अगोदर त्या 23च्या पाड्यामध्ये 92 येतात का ते बघते कारण की काय आहे स्मॉलेस्ट नंबर इथे 23 आहे. बघा 23 त्रिक 23 चोक करते 4 1 4 त्रिक 1202 हाताला 1 4 1 4 2 8 आणि 1 9. बघा काय होत आहे
23ला जर 23चा चौथा मल्टिपल म्हणजे काय 23 चोक काय आहे 92 आहे. 23 एक 23, 23 चोक 92. बघा डायरेक्टली भाग गेलाय का? हो मॅडम इथे डायरेक्टली भाग गेलेला आहे. बघा किती किती लवकरात लवकर आणि किती सोपा कन्सेप्ट झाला हा. ओके. आता काय करूया आपण हा 47 त्याच्यानंतरचा आहे ना हा 47. 16 पण आपण घेऊ शकतो. पण बघा थोडंसं लॉजिक लावा. 7च्या पाड्यामध्ये 1 कुठेतरी येतो. राइट? बघा म्हणजे जर आपण असं केलं मी 7ला जर 3 नी भाग देऊन बघितला तर बघा काय येणार आहे 7 त्रिक 21शी 1 हातचा आले 2 किती येणार 4 त्रिक 12 आणि 12 ने 14 किती आले 141 म्हणजे 47 नी काय 3 ने पूर्णपणे भाग जातो याला 47 एक 47 आणि 47 त्रिक 141 गेलाय पूर्णपणे भाग. हो मॅडम तुम्ही ते एकदम सोपं करून टाकलं याचं बघा पूर्ण काटाकाटी करून डायरेक्टली आता 4/3 आता फक्त हे दोन मोठे मोठे अंक राहिलेले आहेत. आता आपण बघूया त्या 16 आणि 288 ला भाग जातो का. ओके 6च्या किती मल्टिपल मध्ये 6 6 साई 12 साई चोक 24 किती 6 6 साई 6 मग नाही असं कुठेच येत नाही. मग आपण काय करूया ना अजून दुसरा काहीतरी वापर करूया. याला मी काय करते ना पहिले 4 ने भाग देऊन बघते 4 चोक 16 4 4 4 4 7 28 आणि 4 च्या 4 दुने 8. ओके आता परत त्याला 2 नी भाग जातो का हो मॅडम बेक बे बे दुने 4 बेत्रिक 6 आणि 1 7 बेसख 12 गेला आहे भागा. परत काय करूया 1 नी बेक बे परत त्याला बेक बे 8 16 आलंय. आता बघा आता काय मिळालं आपल्याला पूर्ण बघा वर फक्त काय उरलं आहे 4 उरलेला आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा 18 गुणिले 3. मी याचा गुणाकार इथे पण डायरेक्टली केला असता फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी आहे ना खाली हा स्टेप लिहिलेला आहे. ओके परत देऊन बघा बरं 2 याला 2 नी भाग गेला आहे याला परत 2 नी भाग गेला आहे काय बेचोक 8 आणि बेनम 18 म्हणजे काय आला आपला फ्रॅक्शन बघा 2 अंशामध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये काय 9 1 9 9 27 2 भागिले 27 असा आपला स्मॉलेस्ट फ्रॅक्शन आलेला आहे. आता याला अजून कोणत्या पद्धतीने भाग जातो का अजून एखादा नंबर आहे का ज्याने याला भाग जाणार आहे 2 ला आणि 27 ला नाही 27 काय आहे 27 आणि 2 मध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाहीये. हा काय आहे स्मॉलेस्ट फ्रॅक्शन आहे. बघा ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का रे तुम्हाला येस मॅडम ऑप्शन बी दिसत आहे आम्हाला. येस बघा ऑप्शन बी काय आहे मग तुमचा उत्तर आहे. बघा कॅल्क्युलेशन तुम्ही करत गेल्या तर तुम्हाला स्मॉलेस्ट फ्रॅक्शन मिळाले. पण अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारला आहे का येस असा प्रकारचा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे बँकिंगच्या एक्झाम मध्ये. मी लेक्चरच्या सुरुवातीला पण सांगितलं की अशा प्रकारचे फ्रॅक्शनचे मॅक्झिमम प्रश्न बँक पीओ क्लर्क एसएससी आयडीबीआय अशा खूप एक्झाम्स मध्ये विचारले जातात. हा बेसिक कन्सेप्ट आहे पण हा तुमचा क्लिअर होणं महत्वाचा आहे. असा प्रश्न तुम्हाला विदिन 30 सेकंड तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायचा आहे बरं मात्र. ओके येस मॅडम कळालंय आम्हाला. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. परत मी एक्झाम मध्ये आलेलाच प्रश्न इथे विचारलेला आहे. ओके मी 30 सेकंदाचा वेळ देते तुम्हाला 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करा आणि मला उत्तर सांगा. ओके मी इथे काउंटडाऊन 1 मिनिटाचा आहे मी तो काय करते ना तुम्हाला हाफ ऑफ मध्ये यूज करते. माझा 1 मिनिटाचा काउंटडाऊन इथे सेट केलेला आहे. T-50 seconds. बघा 30 सेकंदापर्यंत मी तुम्हाला वेळ देणार आहे याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. खूप सोपा आहे प्रश्न. T-40 seconds. जस्ट फक्त 5 सेकंद राहिलेले रे तुमचे. T-30 वेळ seconds. संपला आहे तुमचा. बघा खूप लोकांनी उत्तर दिलं. ज्यांनी उत्तर दिलंय त्यांनी खूप छान की तुम्ही प्रयत्न केला आहे. तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही तुम्ही बघा आता क्रॉस चेक करा. ओके बघा काय दिलं होतं त्यांनी आपल्याला दशांश पूर्णांक काय होता 1.3/5. हे मी थोडं लहान लहान लिहिते म्हणजे मला जागा काय होता 1.3/5 प्लस 1.8/9 प्लस 2.4/5. आता मला एक गोष्ट सांगा मी या जो पूर्णांक संख्या आहे यांची वेगळी ऍडिशन करून त्याच्यानंतर उरलेल्यांची मी ऍडिशन करू शकते का येस असं तुम्ही करू शकता. ओके मग मी काय करते बघा याच्या पूर्णांक संख्या आहे ना या मी पहिले काढून घेतल्या एका कंसामध्ये 1 + 1 + 2 घेतल्या मी या 1 + 1 + 2 येस मॅडम घेतल्या. प्लस काय करायचं आहे कारण की मी असं का करू शकते कारण की बघा इथे आपण गुणाकार करून हा ऍडिशनच करतो म्हणून असं पण आपण करू शकतो. तुम्ही दोन्ही पद्धतीने करून बघा तुमचं उत्तर सारखंच येणार आहे. आता मी ही पद्धत का घेते ते पण तुम्हाला सांगणार आहे. पहिले तुम्ही ही पद्धत समजून घ्या. काय केलंय मी पूर्णांक संख्या मी एका कंसामध्ये घेऊन टाकल्या 1 2 3 1 + 1 + 2 तिन्ही संख्या घेतल्या प्लस केलं आहे. आता ज्या अपूर्णांक संख्या आहे त्याला एका कंसामध्ये टाका काय
3/5 प्लस 8/9 प्लस 4/5 टाकल्या. काय केलंय? पूर्णांक संख्या एका कंसामध्ये टाकल्या आणि अपूर्णांक संख्या दुसऱ्या कंसामध्ये टाकल्या. येस मॅडम केलं आहे आता. आणि काय केलं? त्यांची ऍडिशन केली आहे आपण. का? कारण की आपल्याला ऍडिशन करायची आहे इथं. आता बघा याची ऍडिशन मी डायरेक्टली करू शकते. 4 आणि 1 3 आणि 1 4 आलंय माझं 4. आता बघा काय करायचं आहे तुम्हाला. आता तुम्हाला याचं एलसीएम काढायचं आहे. 9 5 5 कशाचं? 5 9 9 सिक्वेन्सच घेते मी, सिक्वेन्स नाही चेंज करत. काय 5 9 9 चं तुम्हाला एलसीएम घ्यायचं आहे. एलसीएम का घ्यायचं मॅडम? लक्षात घ्या आपण काय म्हटलं होतं? ऍडिशनचा रूल काय होता अपूर्णांक संख्येचा? जर तुम्हाला अपूर्णांकाची ऍडिशन करायची असेल तर त्यांचा छेद तुम्हाला समान करावा लागेल. काय करावा लागेल? त्यांचा छेद तुम्हाला समान करावा लागेल. ओके, हे कळालंय सगळ्यांना? हो मॅडम, हे आम्हाला लक्षात आलं आहे. मग आता बघा म्हणून मी काय केलंय 5 गुणिले 5 आणि 1 3 असं मी काही केलेलं नाहीये इथं. तसं पण तुम्ही करू शकता, फक्त तसं कॉम्प्लेक्स नको व्हायला जास्त. का? आता ते पण सांगते मी, ते नंतर सांगेन. पहिले ह्या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम समजून घ्या. आता मला सांगा 5 9 5 चा एलसीएम काय येणार रे? एलसीएम ची आपली शॉर्ट ट्रिक वापरा रे. सगळ्यात मोठ्या नंबरला पकडलं मॅडम. त्या 5 नी भाग जातो का? नाही. त्याच्यानंतर या 5 नी भाग जाणार, 1 नी नाही जाणार, तर दुसऱ्या 5 नी पण नाही जाणार आहे. पण आता काय करायचं आहे? पण हे थोडंसं लक्षात घ्या. 5 ही काय आहे? मूळ संख्या आहे. ट्रिक नंबर 3 5 काय आहे? मूळ संख्या आहे. ओके, जर आपल्याला त्यांनी एखादीही मूळ संख्या आली असेल आणि त्यांनी जर आपल्याला क्रॉस चेक करायचा आहे की त्यांचा एलसीएम काय आहे, सरळ काय करायचं? त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे काय? 9 गुणिले 5 9 5 45 45 काय झाला आहे? तुमचा एलसीएम आलेला आहे. आलं लक्षात? हो मॅडम, आमच्या लक्षात आलं आहे. म्हणजे काय? डिनॉमिनेटर कॉमन घ्या 45. घेतलंय डिनॉमिनेटर कॉमन. आता याला 45 करण्यासाठी मला काय करावं लागेल? 9 नी मल्टिप्लाय करावं लागेल. जर तुम्ही छेदाला 9 नी करता आहे तर अंशाला पण 9 नी करा. केलंय. याला करण्यासाठी काय? 5 नी मल्टिप्लाय करावं लागेल. छेदाला केला तर अंशालाही करा. करून टाकलं मॅडम. याला परत 9 आणि अंशाला पण करा 9. किती आला रे गुणाकार? 9 त्रिक 27 प्लस 9 8 पंच 40 प्लस 9 1 9 दुने 18. ओके, 4 प्लस ऍडिशन किती आली बघा? 15 5 हात आला 1 4 5 6 7 आणि 8 85. बरोबर आहे का रे? बरोबर काढतेय का मी? ही ऍडिशन बरोबर आली का माझी? अरे इथे 4 आहे. हा 4 होता. म्हणजे काय? 9 चोक 36 येणार माझं. 18 नाहीये बरं. बरोबर. आता कळालंय? म्हणजे काय? 6 साइन दुने 12 आणि 13 3 हात आला 1 1 आणि 4 4 दुने 8 9 10 103 भागिले 45. इथपर्यंत लक्षात आले आपण कशा प्रकारे केलं? 103 भागिले 45. आता याला कशाने 103 ला कशाने पण भाग जातो का? आहे का एखादा स्मॉलेस्ट फ्रॅक्शन? नाही मॅडम, असा कोणताही स्मॉलेस्ट फ्रॅक्शन नाहीये. मग आपण काय करूया? डिरेक्टली या 45 नीच काय करूया? 103 ला भागण्याचा प्रयत्न करूया. मी या स्लाइडची थोडीशी जागा वापरते बरं, फक्त कॅल्क्युलेशन करण्यासाठी. 103 ला कशानेच भाग जात नाही. कॉमन फॅक्टर नाहीये 45 आणि 103 मध्ये. म्हणून मी काय करते? डिरेक्टली 45 नेच त्याला डिवाइड करणार आहे. 45 ने घेतलंय. 45 ची दुप्पट किती होते रे? 90 होते. ओके, हा 103 काय आहे? 90 च्या जवळच आहे ना. म्हणजे आपण 45 च्या तिपटीने याला भाग जाऊ शकतो का? नाही. 45 ची तिप्पट काय येणार बघा? 15 5 हाताला 1 12 आणि 1 13 135 आणि दुप्पट काय येते बघा? 90 येते. म्हणजे याला 2 नीच भाग जाणार आहे. 90 घेतला मी. येस मॅडम. किती आला रे? 3 जसा तसा 10 मधून 1 गेला 13 आलेला आहे. काय आलं? बाकी माझी किती उरलीये? 13 उरलीये. मी याला अशा प्रकारे लिहू शकते का रे मग? आता ही जागा दिसते ना रे सगळ्यांना? येस मॅडम, आम्हाला ही जागा दिसती आहे. हा 4 मी जसाचा तसा लिहिला प्लस याला कितीनी भाग गेला होता रे आता? आपण आपला भागाकार किती आला होता? 2 आला होता. म्हणून मी काय करते ना, पहिले भागाकार लिहिणार आहे. लिहिला भागाकार 2. मग अंशामध्ये आपण काय लिहितो? बाकी लिहितो. बाकी किती आली माझी? 13 आलेली आहे मॅडम. मग काय करते बघा, मी इथे बाकी लिहिणार आहे आणि कशाने भागितलं? तो छेदामध्ये जसाचा तसा लिहिला. कळालंय सगळ्यात लवकर सगळ्यांना? येस. हा 45 जसाचा तसा लिहिला. आता काय करू शकता तुम्ही? परत या अपूर्णांकाची ऍडिशन सुद्धा करू शकता. जसं तुम्ही अंशामध्ये घेऊन एका कंसामध्ये घेऊन त्यांची ऍडिशन केली होती. सगळ्यांचा अपूर्णांक घेतला होता आणि एकत्र करून त्याची ऍडिशन केली. त्याच प्रकारे इथे सुद्धा तुम्ही त्याची डायरेक्टली ऍडिशन करू शकता. काय येणार बघा? 4 आणि 2 6 आले 13 छेद 45. 6 पूर्णांक 13 छेद 45. असं कुठे आहे का रे बघा उत्तरामध्ये? 6.13 छेद बघा, ऑप्शन डी दिला आहे त्यांनी. 6.13 छेद 45. सगळ्यांच्या लक्षात आले आपण कशा प्रकारे सॉल्व्ह केले? सोपा होता प्रॉब्लेम. प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स नाही आहे.
ओके, त्यांनी काय केलं आहे, फक्त त्यांनी आपल्याला अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक आणि नॉर्मल पूर्णांक संख्या दोन्हीही दिल्या होत्या. ओके, दोन्हीही दिल्या म्हणून मी काय केलंय, पूर्णांक संख्या आपण एका कंसामध्ये कॉमन काढून घेतल्या आणि पूर्णांक संख्या काय केल्या मी दुसऱ्या याच्यामध्ये घेतल्या आहे. आपण पूर्णांक संख्येची ऍडिशन घेतली, नंतर याचा लसावी घेऊन आपण काय केलं आहे, छेद काय केलाय त्यांचा समान केला. छेद समान केल्यानंतर सरळ सरळ नॉर्मल ऍडिशन केली आहे आणि त्याला काय केलंय, त्याचा भागाकार केला आहे. ओके, बघा किती सिंपल वेनी आपण हा प्रॉब्लेम केलेला आहे. आता मी काय करते ना, याला मी कॉमन का घेतलंय हीच गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे. ओके, बघा काय होतं तिथं, 1.3/5 प्लस 1.8/9 प्लस 2.4/5. आता तुम्ही म्हणणार मॅडम जर आपण यांचा गुणाकार करून ऍड केलं असतं 5 1 5 5 3 8 8 भागिले 5 प्लस काय 9 9 9 आपल्या गुणाकार केला 9 आणि 9 8 17 भागिले 9 प्लस 5 5 2 10 आणि 4 14 भागिले 5. परत तुम्हाला लसावी 45च आला असता. यस, माझा लसावी तर 45च आला असता. पण मला याला 9 नी मल्टिप्लाय करणं, याला 5 नी मल्टिप्लाय करणं आणि परत काय याला मला परत 9 नी मल्टिप्लाय करणं, हा गुणाकार माझा कॉम्प्लेक्स झाला असता ना. कळालाय का तुम्हाला, ही गोष्ट कळाली. हा तर सोपा आहे, 8 8 9 72 हा सोपा होता, त्याला काही कॉम्प्लेक्स नाहीये. पण 17 आणि 5 चा गुणाकार 14 आणि 9 चा गुणाकार माझा कॉम्प्लेक्स झाला असता. ती संख्या माझी मोठी आली असती तर त्याची ऍडिशन परत माझी काय झाली असती, ह्यूज नंबर मला मिळाला असता. आणि मोठ्या संख्येला परत 45 ने भागणं, त्याच्यापेक्षा हा पहिल्याची मेथड सोपी होती ना, की आपण हे काय केले, हे कॉमन काढले. हा 4 काढून त्याच्यानंतर आपला जो अपूर्णांक अपूर्णांक संख्या होता या आपल्याला लहान मिळाल्या. यांचा आपल्याला छेद समान करणं आणि त्याचा गुणाकार भागाकार ऍडिशन करून परत 45 ने डिवाइड करणं, ही मेथड आपल्याला सोपी गेली असती आणि त्याच्यामध्ये सरळ 4 आपल्याला ऍड करायचा आहे. बघा हा प्रोसेस कॉम्प्लेक्स आहे का नाही. जेवढे नंबर तुमचे लहान लहान राहणार आहे तेवढं काय होत जाणार आहे, तुमचं कॅल्क्युलेशन अचूक आणि लवकरात लवकर येणार. असं नाही आपण मोठ्या मेथडचा नाही करू शकत, आपण मोठ्या नंबरचा कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकतो. पण जेवढी लहान संख्या असेल तुमचं उत्तर अचूक अचूक येत जाईल. कळालंय सगळ्यांना? हो मॅडम, आम्हाला लक्षात आलं आहे आपल्याला कोणची मेथड वापरायची आहे. मी 2 मेथड याच्यासाठी सांगते, ज्याला जी वापरायची आहे ती मेथड वापरू शकता. ज्याला जी सोपी जाते त्यांनी ती वापरायची. फक्त माझं काम आहे तुम्हाला वेगवेगळ्या मेथड शिकवणं आणि नंबर ऑफ मेथड तुमच्या समोर आणून देणं. ओके, येस मॅडम, कळाला आहे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे, काही हरकत नाही. चला आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा पण प्रश्न बघा परीक्षेमध्येच विचारलेला आहे. मी या फ्रॅक्शनच्या चॅप्टरवर खूप जास्त मेहनत करून मॅक्झिमम प्रश्न परीक्षेमधलेच तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. म्हणजे 80% जे क्वेश्चन्स आहेत ते परीक्षेमध्ये विचारलेलेच मी आपल्या पीपीटी मध्ये ऍड केले आहे बरं मित्रांनो. सो प्लीज त्याच्याकडे लक्ष द्या आणि ते सॉल्व्ह करण्याचा पण प्रयत्न करा. हा जो प्रश्न आहे जो स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे हा SSC 2007 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, चला मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देते आहे, फटाफट मला याचं T उत्तर minus द्या. 1 minute. 30 सेकंद देणार आहे. आय होप की 30 सेकंदामध्ये तुमचा हा सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. T minus 50 seconds. आता आपण खूप फटाफट घेणार आहोत प्रश्न. T minus छोटा 40 कॅल्क्युलेशन आहे seconds. बरं, याच्यामध्ये कॉम्प्लेक्स बिलकुलच नाहीये हा प्रश्न. T minus 30 seconds. येस, ओके, वेळ संपला आहे तुमचा. आय होप खूप जणांनी याचं उत्तर आतापर्यंत काढलेलं असेल. ज्यांनी उत्तर काढलेलं नाहीये त्यांनी काळजी नका करू, त्यांनी काय करायचं आहे, आता स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. काय विचारला आहे त्यांनी प्रश्न, मॅडम त्यांनी प्रश्न असा विचारला आहे 1212 भागिले 0.5 याचं उत्तर काय येतो आहे, म्हणजेच काय याचा गुणाकार काय येणार 6.06 गुणिले याचीच किंमत आपल्याला काढायची आहे. याला मी एक्स धरते. चालेल का असं? हो मॅडम, असं चालू शकते. आता बघा मी काय करणार आहे ना, हा एक इकडेच्या इकडं असा ठेवेन कारण की हा राईट साईडला अंशामध्येच आहे. जर हा मी 6.06 जर मी इकडे डिनॉमिनेटर मध्ये ट्रान्सफर केला तर आपल्याला काय मिळणार, डायरेक्टली एक्स ची व्हॅल्यू मिळणार. चालेल, मग तसं करूया आपण. म्हणजे काय 1212 भागिले 0.5 गुणिले 6.06. चालेल का असं मी लिहिलं तर? हो मॅडम, असं लिहिलं तर चालेल. आपण काय केलंय, फक्त या उजव्या साईडला काय केलंय, डाव्या साईडला अंक ट्रान्सफर केला. इथे अंशामध्ये होता म्हणून इकडे काय येणार आहे, तो छेदामध्ये येणार आहे. कळालाय सगळ्यांना?
हो मॅडम, आमच्या लक्षात आलं आहे. बघा आता मी याला कसं लिहिते आहे, 1212 भागिले, आता मी काय करते बघा, हे पॉइंट काढणार आहे बरं. किती पॉइंट आहे? या अंकाच्या पुढे 1, या अंकामध्ये किती? 1 आणि 2. किती आहे? 3 पॉइंट आहे. मी काढून टाकले. 5 गुणिले 606 करून टाकला आहे. आता हे पॉइंट काढण्यासाठी मला कितीने याला भागावं लागेल, गुणाकार करावा लागेल? बघा मला याला काय करावं लागेल? 1000 नी भागावं लागेल. कारण की काय? 3 आहे पॉइंट. दशांश अपूर्णांक किती आहे? पॉइंटच्या पुढे 3 अंक आहे, 3 संख्या आहे. 1, 2 आणि 3. म्हणून मी काय केलं, याला 1000 नी डिवाइड केले. आता मला सांगा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काय होत असतो? तो इथे अंशामध्ये जातो बरं मित्रांनो. काय होत असतो? अंशामध्ये. आता हा लक्षात ठेवा. याच्यानंतर जर मला याला कुठे भागायचं असेल म्हणजे काय? जे छेद आहे त्या छेदाचे जर मला दशांश अपूर्णांक काढायचे असेल तर मी काय करणार? त्याच्या ज्या अंशाला आहे काय करत जाणार आहे? मल्टिप्लाय करत जाणार आहे 10च्या मल्टिपल मध्ये. जेवढे मी दशांश अपूर्णांक काढत जाणार आहे तेवढे मी काय करणार आहे? इकडे अंशाला मल्टिप्लाय करणार आहे. आता मी काय करते ना, हा तुम्हाला कळणार नाही म्हणून मी काय करते, डायरेक्टली इथं न घेता पहिले बेसिक मी जाती आहे. मी याला काय केलंय? 1000 नी डिवाइड केलं आहे. रूल काय आहे? डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काय होतो? अंशामध्ये जातो. 12 गुणिले 1000. कळालंय? ओके. आता काय करूया? सरळ सरळ 5 गुणिले 606. आता मला एक गोष्ट सांगा बरं, 606 चे दुप्पट काय होते? 1212 होते ना. बघा ना काय करते बघा मी. 606 गुणिले 2. 6 1 संदूने 12, 6 संदूने 12. काय आलंय? 1212. बघा डायरेक्टली किती सोपं झालंय. याला 2 नी भाग गेलाय. हो मॅडम, याला काय गेला आहे ना? 2 नी भाग गेलेला आहे. आता काय संख्या मिळालेली आहे आपल्याला? आता आपल्याला मिळालेली आहे 2000 भागिले 5. दिसते सगळ्यांना 2000 भागिले 5 का? मी या 2 आणि 1000 चा गुणाकार केला आणि भागिले 5 जसं तसा लिहिला आहे. आता काय? 5 चोक 20 0 0. आपलं काय उत्तर आलं आहे? आपलं आन्सर 400 आलेलं आहे. काय किती आले आपलं उत्तर? 400. बघा याला मी 5 नी भागितले. 5 चोक 20, हा 2 20 गेले आणि 0 0 जसाच्या तसा. 400 कळाले. आपलं उत्तर कसं आलंय? बघा इथे पण आपल्याला ऑप्शन बी त्यांनी दिलेला आहे. ओके. मी काय करते ना, लास्ट कॅल्क्युलेशन वेगळ्या कलरनी मॅक्झिमम घेते कारण की एवढ्या पूर्ण कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला म्हणून मी आन्सरचा जो लाईन आहे तो वेगळ्या कलरनी घेते. कळालंय? खूप सोपा होता. आपण काय केलंय? जे दशांश अपूर्णांक आहेत ते काढले आणि अंशाला काय केलंय? जेवढे काढले तेवढ्या 10च्या मल्टिपलनी आपण त्याला मल्टिप्लाय केलं. याचा आन्सर, याचा अर्थ एकच असतो बरं. आपण दशांश अपूर्णांक शिकलो होतो म्हणजे काय आहे? त्याचा जो छेद दशांश अपूर्णांक काय असतो? त्याचा छेद 10च्या मल्टिपल मध्ये असतो. म्हणून आपण हात घेतला ना 10च्या मल्टिपल मध्ये. ओके. कळालंय? येस मॅडम, आमच्या लक्षात आलंय. परत तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसत असेल. हो मॅडम, आम्हाला प्रश्न दिसत आहे. ओके. बघा सॉल्व करा. वेळ देते मी T तुम्हाला. minus 1 minute. ओके. 30 सेकंदाचाच वेळ भेटणार आहे तुम्हाला. T minus 50 seconds. T minus 40 seconds. T minus 30 seconds. वेळ संपलेला आहे मित्रांनो तुमचा. खूप सोपा प्रश्न होता. आय होप आतापर्यंत खूप लोकांनी उत्तर दिलेलं असेल. पहा, हा पण प्रश्न परीक्षेमध्येच विचारलेला आहे. बघा बँकच्या एक्झाम मध्ये, बँक क्लर्कच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे 2011 मध्ये. ओके. काय होता प्रश्न? 33 प्लस 371 भागिले 7 याचा आन्सर काय येतो आहे? ओके. आता एक गोष्ट सांगा बरं मला, सगळ्यांनी उत्तर द्या. मला याचं उत्तर सगळ्यांकडून हवं आहे. प्रश्न सोपा आहे तरी माझा एक्सपेक्टेशन आहे की आन्सर सगळ्यांनी द्यायचा आहे. मला पहिले भागाकार पहिले करावं लागेल की मला हा ऍडिशन पहिले? ही जी प्लसची प्रोसेस आहे ही माझी पहिली राहणार आहे का भागाकाराची? लवकरात लवकर उत्तर द्या मला कमेंट मध्ये. माझी मेथड कोणची आहे? फर्स्ट ही आहे का ही राहणार आहे? ओके. येस मॅडम, बरोबर. आपल्याला काय करावं लागेल? पहिले भागाकार करायचा आहे आणि त्याच्यानंतर ऍडिशन करायची आहे. बघा आपले हे रूल आहे, हा बेसिक रूल आहे ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन आणि डिव्हिजनचं. काय की जर आपल्याला असे 4 वेगवेगळ्या प्रोसेस त्यांनी दिल्या आहे, भागाकार, गुणाकार, प्लस आणि मायनस, तर तुम्ही सगळ्यात अगोदर काय करायचंय? सगळ्यात अगोदर भागाकार करून टाकायचा, नंतर तुम्हाला गुणाकार करायचा आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्ही कोणत्याही सिक्वेन्सनी केली तर चालेल. मी हा सिक्वेन्स फॉलो करते. मी काय करते? पहिले सबट्रॅक्शन घेते. ओके.
नंतर मी काय करते पहिले सबट्रॅक्शन करते आणि मग उरलेल्यांची काय करते मी डायरेक्टली ऍडिशन करते. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हा सिक्वेन्स तुम्हाला काय करायचा आहे फॉलो करत जायचा आहे. पहिले तुम्ही भागाकार करायचा ऍट ए टाइम. जर त्यांनी त्या नंबर ऑफ क्वेश्चन मध्ये एवढे वेगवेगळे ऑपरेशन्स तर त्यांनी दिले असेल, पहिले तुम्ही भागाकार करायचा आहे, नंतर गुणाकार करायचा आहे, नंतर सबट्रॅक्शन आणि नंतर त्याची ऍडिशन, उरल्यांची ऍडिशन करायची आहे. कळालंय? हो मॅडम, आमच्या लक्षात आलेलं आहे. मग आपण काय करणार आहे इथे सगळ्यात अगोदर आपण इथे भागाकार करूया. चालेल. 371 ला 7नी भाग जातो का रे? बघा बरं 7नी भाग जातो का देऊन. चला आपण देऊन बघूया काय होतंय. ज्याला डायरेक्टली येणार आहे त्यांनी खाली लगेच लगे मला उत्तर द्या. 7 35. खाली किती उरले? 2 उरले आहे. 7 1 6 7 3 21. गेला आहे भाग कशानी? 53नी भाग गेलेला आहे. म्हणजे काय हा भागाकार किती आला? मी याला काय करते ना एवढा प्रोसेस आहे फक्त हा एवढा भागाकार केला होता. हा भागाकार किती आला माझा 371 भागिले 7. 71 भागिले 7 म्हणजे काय 53 माझा भागाकार आलेला आहे. 53 काढला आहे. मग आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार. ऍडिशन किती आली 3 आणि 3 6 5 आणि 3 8. बघा 86 माझं x ची किंमत आलेली आहे. आहे का रे 86 कुठे? येस 86 ऑप्शन सी दिला आहे त्यांनी 86. कळालंय? आय होप इथपर्यंत कोणालाही काही अडचण नसेल. आपण खूप क्लिअरली आणि एकदम शांतपणे समजून घेतो आहे इच अँड एव्हरी पॉइंट. येस मॅडम, आमच्या लक्षात आलं आहे. चालेल. पुढचा प्रश्न बघूया काय दिलाय त्यांनी. हा पण प्रश्न बँकच्याच एक्झाम मध्ये 2011 मध्ये विचारलेला आहे. ओके, स्क्रीन दिसते आहे सगळ्यांना? हो मॅडम दिसत आहे. चला मग लवकरात लवकर सॉल्व्ह करा आणि मला उत्तर द्या. मी तुमचा वेळ लावलेला आहे. 30 सेकंदच देणार आहे मी. खूप सिंपल आहे. याच्यामध्ये काहीच नाही. तुम्हाला रेग्युलर गुणाकार करून काय करायचंय उत्तर काढायचं आहे. गुणाकार आहे म्हणून T minus 50 seconds. अंश आणि छेद या दोन्ही गोष्टी पाहिजे आपल्याला काटाकाटी करायची. T minus 40 seconds. जस्ट 5 सेकंद राहिलेले आहेत तुमचे. T minus 30 ओके, seconds. वेळ संपलेला आहे. खूप लोकांनी उत्तर दिलं आहे. व्हेरी नाईस. ज्यांनी उत्तर दिलं नसेल, ज्यांना कसं करायचं असेल ते माहित नसेल तर त्यांनी समजून घ्या. एक गोष्ट थोडीशी लक्ष द्या मित्रांनो. त्यांनी काय केलं आहे गुणाकारच आपल्याला इथे विचारलेला आहे. हा गुणाकार करायचा आहे. हा गुणाकार करून याची ऍडिशन करायला सांगितलेली आहे. ओके, आता मला एक गोष्ट सांगा. जर तुम्ही याचा दशांश अपूर्णांक पण काढला म्हणजे काय 300 हा जो 39.3 आहे याला मी काय करते 393 लिहून खाली किती 10 लिहून टाकणार आहे गुणिले काय 534 भागिले परत 10. तरी याचा फायदा होणार आहे का? नाही. का? कारण की खाली आहे परत 10चेच मल्टिपल येणार आहे. याच्यामध्ये डिनॉमिनेटर प्रत्येकाचा काय आहे 10चा मल्टिपल आहे. अंशामध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये काही वेगवेगळ्या संख्या आहे का? नाही. सगळ्या संख्या अंशामध्येच आहे. ऍट द एंड असं केलं तरी तुम्हाला काय करावं लागेल या दोघांचा गुणाकारच करावा लागेल. गुणाकाराचा नियमच आहे अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. मग याच्यामध्ये कन्व्हर्जन करण्यामध्ये आपण वेळ टाकायचा का? नाही. आपण काय करूया डिरेक्टली असंही आपल्याला या दोघांचा गुणाकार करावा लागणार आहे रूपांतर करून आणि असंही आपल्याला गुणाकारच करावा लागणार आहे. मग आपण काय करूया डिरेक्टली याचा गुणाकारच करणार आहोत. 393 मल्टिप्लाइड बाय 534. ओके, मी डायरेक्टली गुणाकार करते. 4 3 6 7 1 12 2 हात आला 1 9 36 30 आणि 1 37 7 हात आले 3 12 13 14 15. ओके, मला जागा कमी पडणार आहे. ठीक आहे, आपण बघूया, काही हरकत नाही. 3 3 9 9 1 9 7 हात आले 2 3 1 1 9 11. परत काय करते 5 15 5 हात आला 1 9 25 आला हात आले 4 9 4 आले 15 16 आणि 19. किती आलाय रे माझा गुणाकार 2 19 14 15 16 हात आला 1 18 हात आला 1 6 7 8 9 0 हात आला 1 2. ओके, माझा चूक हा गुणाकार आलेला आहे. पॉइंट कुठे द्यायचा आहे रे? किती होते बघा पॉइंटच्या पुढे 1 आणि 2. इथे गुणाकार आहे म्हणजे आपल्याला 2 पॉइंट घ्यावं लागेल. किती आहे? 2 आहे आणि 2 या अंकाच्या पुढे 1 दशांश पूर्णांक आहे आणि याच्यामध्ये पण 1 आहे. 1 आणि किती होणार 2 होणार आहे म्हणजे आपल्याला 2 घरं मागे जावं लागेल. तेच ऍडिशन असते तर आपण काय करतो याच्यामध्ये 1 आहे याच्यामध्ये 1 आहे याची ऍडिशन केली असती तर एकच घर मागे गेलो असतो. पण हा काय आहे? हा आहे गुणाकार म्हणून आपल्याला 2 घरं मागे जावं लागेल. पुढचा घ्या काय आहे 26.7 गुणिले 5.9.
किती आला रे माझा गुणाकार 3 5 7 5 आणि 1 किती आलाय माझा 15,753. किती घर मला मागे जावं लागेल याच्यामध्ये पण 1 आहे आणि याच्यामध्ये पण 1 आहे म्हणजे किती झाले 2 1 आणि 1 2 झालेली आहे. 2 घर मागे गेली मी आली इथे म्हणजे काय 157 पॉइंटच्या खाली पॉइंट आणा पॉइंट प्लस 53. आता यांची ऍडिशन किती येणार रे मी काय करते हा नंबर इथे लिहिते बरं 162 काय आहे 157.53. आता बघा या दोघांची ऍडिशन सांगितली ना इकडे यस मॅडम ऍडिशन आहे 5 आणि हाताला 1 7 8 2 16 हाताला 1505 हाताला 1 2 आणि हे 2 जसाचा तसे किती येणार आता 2 घर ऍडिशन मध्ये कसं असते की इथे किती आहे 2 आहे पॉइंटच्या पुढे इथे पण किती आहे 2 आहे म्हणजे मॅक्झिमम किती आहे मॅक्झिमम 2च आहे म्हणजे आपण 2 घर मागे जाणार आहोत 2256.15 2256.25 आहे का रे कुठे येस ऑप्शन बी दिला आहे ओके कळाला आहे कशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला 2256.15 एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो याला मी दशांश अपूर्णांकामध्ये का कन्वर्ट नाही केलंय कारण की गुणाकार होता गुणाकार मध्ये तुम्ही कन्वर्जन केलं तरी परत काय करावं लागलं असं तुम्हाला गुणाकारच करावा लागला असता मग त्याच्याऐवजी काय करायचं डायरेक्टली गुणाकार केला आणि पॉइंट जिकडे आहे तिकडे पॉइंट देत झाला कळायला आहे येस मॅडम आम्हाला लक्षात आलेलं आहे ओके खूप सोपा प्रश्न होता चालेल चला पुढचा प्रश्न घेऊया स्क्रीनवर दिसतोय सगळ्यांना पुढचा प्रश्न यस मॅडम आम्हाला प्रश्न दिसत आहे ओके तुम्हाला वेळ देते आहे मी 30 सेकंदाचा वेळ दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर यस जस्ट 30 सेकंद मध्ये मला हा सॉल्व्ह करून दाखवायचा आहे T minus 50 seconds. T minus 40 seconds. फक्त 5 सेकंद उरलेले आहे तुमचे मी याला फक्त एका मिनिटाचा वेळ 30 सेकंदाचा वेळ का देते तुम्हाला कारण की फ्रॅक्शनचा वापर कुठे होतो मी पहिले पण सांगितले फ्रॅक्शनचा वापर कुठे होतो की तुमच्या बेसिक साठी होतो ओके तुमचा बेसिक खूप फास्ट असण्यासाठी मी काय करते जस्ट तुम्हाला 30 सेकंदाचाच वेळ देते आहे की तुमचा जो स्पीड आहे फ्रॅक्शनचा तो मॅक्झिमम व्हायला पाहिजे ओके याचा नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही एलसीएम चे एसटीएम चे प्रॉफिट लॉस स्पीड डिस्टन्स याचे जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता ना याच्या पुढची पण काही स्टेप असते याच्या पुढे ओके त्याच्यामध्ये थोडे ऍडव्हान्स व्हर्जन असतात हा तर पार्ट असतो फ्रॅक्शनचा पण त्याच्या पुढे पण अजून काही कॅल्क्युलेशन असतात म्हणून पूर्ण परीक्षेमध्ये जास्तीत जास्त एका मिनिटामध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचा असतो म्हणून मी काय करते फ्रॅक्शनचा जो कन्सेप्ट आहे तुमचा तो 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजे म्हणजे उरलेल्या प्रॉब्लेम साठी तुम्हाला काय मिळेल तुम्हाला वेळ बरोबर मिळेल कळालंय येस मॅडम लक्षात आलं आहे काय विचारलंय रे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये 1664 बघा हा पण बघा 2009 मध्ये बँकिंगच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे प्रत्येक प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेलाच मी घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला पण कॉन्फिडन्स येईल की अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात 1664 चा 7/10 चा 5/6 आणि 3/4 म्हणजे किती म्हणजेच काय सांगितले त्यांनी बघा याचाच आपण जर इंग्लिश मध्ये कन्वर्जन केलं तर काय राहणार आहे म्हणजे त्यांनी काय केलं आहे त्याचा भाग विचारत गेलेला आहे भाग विचारत गेलेला आहे म्हणजे काय की या 1664 7/10 भाग काय 1664 7/10 भाग ओके किती आहे आणि याचाच परत काय 5/6 भाग सॉरी इथे 5 आहे याचाच काय विचारलंय त्यांनी 5/6 भाग किती आहे आणि याचा परत 3/4 भाग हिस्सा किती आहे असं त्यांनी विचारलेलं आहे क्लिअर झालं आहे काय विचारले त्यांनी म्हणजे काय 3/4 ऑफ 5/6 ऑफ 7/10 ऑफ 1660 इंग्लिश मध्ये जर त्यांना आपल्याला विचारायचं असेल तर 3/4 ऑफ 5/6 ऑफ 7/10 ऑफ दॅट नंबर 1660 या नंबरचा 7/10 भाग आणि त्याचा 5/6 भाग आणि त्याचा 3/4 भाग किती आहे असं त्यांना विचारायचं आहे याचा अर्थ सांगू का मी बघा यांचं काय आहे सरळ सरळ मल्टिप्लिकेशनच आहे कुठेच त्यांनी काही चेंज केलेलं आहे का नाही मॅडम सगळीकडे मल्टिप्लिकेशनच आहे मग तुम्ही काय करू शकता डायरेक्टली याचा मल्टिप्लाय करू शकता म्हणजे काय हा जो 1664 मल्टिप्लाइड बाय 7/10 मल्टिप्लाइड बाय 5/6 मल्टिप्लाइड बाय 3/4
तुम्ही असंही डायरेक्ट करू शकता. हो का मॅडम? आम्ही असं करू शकतो का? येस, तुम्ही असं डायरेक्टली करू शकता. ऍट लास्ट काय काढायचंय तुम्हाला? त्याचा भागच काढायचा आहे. मग तुम्ही डायरेक्टली मल्टिप्लिकेशन केलं सगळ्या नंबरचं तरीही चालेल. ओके, आता तर खूपच सोपं झालंय मॅडम. बघा 3 दुनी 6, 5 दुने 10. आलंय? आता बघा काय आहे, मी याला 2 नी भाग देत जाणार आहे. बरं, पहिले काय करूया, 4 नी भाग देऊया, कारण की 4 नी भाग जातोय. 4 1 4, 4 चौक 16, 4 1 4, 4 पंच 4 सख 24 गेला आहे. याला 4 नी भाग जातो ना डायरेक्टली, म्हणून मी काय केले, 4 नी भाग दिला. 4 कॅन्सल झाला. आता हा 2 पण कमी करून टाकूया. बे 1 बे, परत काय बे 2 बे दुने 4, 0 बे 8 16 गेला आहे. याला पण भाग, हो मॅडम याला पण गेलाय. आता हा पण 2 डिनॉमिनेटरचा काढून घेऊया. काय येणार आहे, बे 1 बे, याला बे 1 बे 0 बे चोक 8. काय मिळाले, 104 आपल्याला मिळालेलं आहे. 104 गुणिले 7. तुम्ही या 2चा मल्टिप्लाय करून पण डायरेक्टली उत्तर काढू शकलं असतं. बरं, काय बेगे बेदुने 4, 4 1 4, 0 4 चोक 16 असं पण तुम्ही करू शकलं असतं. पण मी काय केले, स्टेप बाय स्टेप एक एक कापत गेली आहे. जी मेथड तुम्हाला वाटते अचूक होईल ती मेथड वापरायची. बरं मित्रांनो, म्हणजे ऍटलीस्ट जेवढा प्रश्न आपण सॉल्व्ह करतो आहोत तो आपला बरोबर येईल. असं नको व्हायला खूप गडबडीमध्ये केलं, आपण डायरेक्टली फटाफट कापत गेलो आणि एखादी आपली संख्या चुकली, पूर्णच्या पूर्ण उत्तर चुकले. 7 चोक 28 आणि 7 1 7. काय आलाय गुणाकार आपला, 728 आपला गुणाकार आलेला आहे. बघा ऑप्शन डी आहे त्यांनी. ऑप्शन डी काय आहे आपलं, हा करेक्ट आन्सर आहे. कळलंय? ओके, लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांच्या? येस मॅडम, आमच्या लक्षात आलेलं आहे. व्हेरी नाईस. इथपर्यंत जर तुम्हाला कळालं असेल तर तुम्ही मॅक्झिमम प्रॉब्लेम आतापर्यंत कव्हर केलेले आहात फ्रॅक्शनचे. फाईन. येस, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. स्क्रीनवर तुम्हाला प्रॉब्लेम दिसत आहे? येस मॅडम, T प्रॉब्लेम minus दिसत 1 आहे. minute. वेळ सुरू केलेला आहे मी तुमचा. 30 सेकंद देणार आहे आता पण मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. T minus 50 seconds. T minus 40 seconds. बघा फक्त 5 सेकंद राहिलेले तुमचे. T minus 30 ओके, seconds. वेळ संपलेला आहे. खूप लोकांनी उत्तर दिलं आहे. व्हेरी नाईस. ज्यांनी उत्तर दिलं आहे त्यांनी क्रॉस चेक करा त्यांचं आन्सर बरोबर आहे का. काय दिसतंय रे तुम्हाला स्क्रीनवर? मॅडम स्क्रीनवर पूर्ण काय आहे, भागाकारच आहे. आपण एकदा बघून घेऊया. येस, पूर्ण काय केलं त्यांनी, सगळ्या संख्यांचा भागाकारच दिलेला आहे. म्हणजे काय, 783 भागिले 9 भागिले 0.75. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, अंशाचा डिनॉमिनेटर आहे 9 आणि या 9चा परत डिनॉमिनेटर काय आहे 0.75. मी काय सांगितलं होतं रे तुम्हाला, काय की डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काय होतो, वर अंशामध्ये जातो. काय होतो, वर अंशामध्ये जातो. म्हणजे हा 0.75 कुठे जाणार आहे, इकडे जाणार आहे, अंशामध्ये जाणार आहे. म्हणजे काय, 783 मल्टिप्लाइड बाय 0.75 डिवायडेड बाय 9. कळालं इथपर्यंत? हो मॅडम, इथपर्यंत आमच्या लक्षात आलेलं आहे. मग काय करायचं बघा, या 9 नी 783 ला भाग जातो का, देऊन बघा बरं. ज्यांना ओरली येता येतं त्यांनी ओरली करा. ओके, ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी मी इथे डीपनी करत आहे. आपण 9 किती आला आहे, 9 9 85 1 63. म्हणजे कशाने भाग गेला आहे, 83 नी भाग गेलेला आहे. जर तुम्ही याला भाग दिलं तर कशाने जातो बघा, 87 नी याला पूर्णपणे भाग जातो. म्हणजे काय आहे, 87 मल्टिप्लाइड बाय 0.75. आता डिरेक्टली गुणाकार करायचा आहे. हो, आता डिरेक्टली गुणाकार करायचा आहे. याचं कन्व्हर्जन का नाही, याचा कन्व्हर्जन ही केला तरी तुम्हाला 75 नीच मल्टिप्लाय करावा लागेल. मग कन्व्हर्जन करत बसायचंय का, याचं डिवाइड बाय 100 करायचंय का, नाही. तुम्ही काय करायचंय, नॉर्मल गुणाकार करून परत काय करायचं आहे, डिरेक्टली हा पॉइंट नी प्लेस करायचा आहे. ओके, बघा काय करूया आपण, पॉइंट 3. ओके, कुठपर्यंत गेलो, सॉरी 7 8 45 आणि 43 शून्य घेतला आपण, 7 49 9 आले 4 8 56 आणि 60. ते आले माझं उत्तर 5. त्यानंतर 9 आणि 12 आला 1 5 आणि किती घर मागे जावं लागेल. यस, 1 मिनिट, परत एकदा मला वाटलंच होतं की मी प्रश्नामध्ये काही कॅल्क्युलेशन प्रश्न करेक्ट लिहिला आहे का नाही. ओके,
प्रश्न करेक्ट लिहिलाय रे का आपण 783 डिवायडेड बाय येस हा आन्सर तर आपण क्वेश्चनचा आपण बरोबर लिहिलेला आहे डिवाइड बाय 9 येस आयदर हा आन्सर एक आपण काढला ओके 65.35 हा जो कॅल्क्युलेशन केला आहे आपला हा कॅल्क्युलेशन कुठेही चुकलेला नाही ओके कुठेही आपला कॅल्क्युलेशन चुकलेला नाही आपल्याला जस्ट आता क्रॉस चेक असं करावं लागणार आहे की इथे जो आहे मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन इथे काही वेगळं दिलेलं आहे का 783 भागिले 9 आणि इथे त्यांनी मल्टिप्लिकेशन तर नाही दिलेलं एवढं मला क्रॉस चेक करावं लागेल जस्ट एक सेकंद द्या मी हा क्रॉस चेक करते नाही ओके काही हरकत नाहीये हा जो आन्सर हा जो क्वेश्चन आहे हा असाच्या असा याचा ऑप्शन एक डी राहणार आहे 65.25 याचं उत्तर हेच आहे तुम्ही जर कॅल्क्युलेटरने सुद्धा करून बघितलं तर तुम्हाला उत्तर हेच मिळणार आहे ओके लक्षात आलंय सगळ्यांचा आन्सर काय आहे आन्सर हेच राहणार आहे याचं आपण जो कॅल्क्युलेशन केला कारण की बघा आपण याला काय केलं डिरेक्टली 783 भागिले 9 घेतला आहे आणि या भागाकारला परत काय केलाय त्यांनी 0.75 घेतलाय मग हा डिनॉमिनेटर कुठे जातो वर अंशामध्ये जातो इथपर्यंत आले सगळ्यांच्या लक्षात हो मॅडम आमच्या लक्षात आलेला आहे हा जर वर गेला ओके 0.75 झालेला आहे आपण काय केलंय 783 ला 9 नी भागितलं 9 5 म्हणजे 9 8 72 नी याला भाग गेला खाली किती उरले होते आपले 6 उरलेले होते 9 7 63 ओके म्हणजे काय गेला होता 83 नी त्याला पूर्ण भाग गेलेला होता 87 मल्टिप्लाइड बाय 0.75 आपण केलं काय केलंय 0.75 आपण केलेलं होतं या दोघांचा गुणाकार किती आला रे आपला 6525 आलं होतं 2 पॉइंट होते दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 पॉइंट होते म्हणून मी काय केलंय त्याला 2 घरं मागे गेलेली आहे आपण एकदम शुअर आहोत यांचा ऑप्शन मध्ये काहीतरी कमी जास्त झालं असेल ओके तेव्हा आपण परीक्षेमध्ये सुद्धा यांच्या ऑप्शन मध्ये काहीतरी कमी जास्त झालं असेल ओके कळालं इथपर्यंत क्लिअर झालंय सगळ्यांना कशा प्रकारे उत्तर आलेलं आहे हा ओके आणि जर हा गुणाकार असला ओके आपण हा पण एकदा प्रकार करून घेऊया जर यांनी गुणाकार दिला असता तर काय आलं असतं ओके आपण याला 783 डिवायडेड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 0.75 बघूया याचं उत्तर काय आलं असतं ओके याला कशाने भाग गेला आता 87 नी भाग गेलं होतं बघितलं होतं आपण हो मॅडम म्हणजे काय 87 भागिले 0.75 हा पॉइंट काढून टाकूया आपल्याला पॉइंट काढण्यासाठी काय करावं लागेल न्यूमरेटरला आपल्याला किती पॉइंट आहे 1 आणि 2 म्हणजे 100 ने आपल्याला भागावं लागेल किती आले 75 आता बघा बरं मी भाग देऊन बघते 25 1 25 25 75 25 चोक 100 3 1 3 3 2 6 3 9 27 काय ते 9 चोक 6 हाताला 1 4 4 2 8 आणि 9 नाही 11 हा गुणाकार चुकलाय माझा 9 चोक 6 हात आले 3 तर 1 4 4 1 8 9 10 11 116 बघा आन्सर बघा मग ऑप्शन डी आपला उत्तर आलेला असता म्हणजे काय केले बघा त्यांनी हा देताना त्यांचा चुकलेला आहे प्रश्न भागाकार नाही हवा आहे इथे गुणाकार पाहिजे मग त्यांनी काय केलं आहे ऑप्शन ई द्यायची गरज नाही त्यांनी जर इथे भागाकार दिला तर त्यांचा उत्तर वेगळा येतोय तोच या भागाकाराच्या ऐवजी जर इथे गुणाकार असला असता तर काय येतोय बघा 116 त्यांचा ऑप्शन मधला उत्तर येत आहे ओके मग काय करायचंय तुम्ही इन्स्टेड ऑफ दॅट हे काय करायचं तुम्ही 2 प्रश्न करून घ्यायचे आपण एक प्रश्न केला हा असाच्या असा राहू द्या ओके मी काय करते ना हा प्रश्न एवढा फक्त इरेज करते हा प्रश्न तुम्ही असाच्या असा राहू द्या याचं उत्तर पण आपण काढलेलं आहे आणि जो दुसरा प्रश्न आहे तो तुम्ही कसा नोट करा 783 डिवायडेड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 0.75 याचा आन्सर मात्र काय आहे 116 ओके लक्षात आले आहे 2 प्रश्न करून टाकले आपण इथे कारण की फक्त काय आहे क्वेश्चन मध्ये एक मिस्टेक झालेली आहे त्यांच्या म्हणून काय केलं आपण हा करेक्शन केलेला आहे लक्षात आले सगळ्यांच्या येस मॅडम आमच्या लक्षात आलेला आहे बघा तुम्हाला 2 वेगवेगळे प्रश्न सॉल्व्ह करायला भेटले आहे याच्यामध्ये ओके चालेल पुढचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय सगळ्यांना येस मॅडम क्वेश्चन दिसत आहे आम्हाला 30 सेकंदाचा वेळ देते आहे मी तुम्हाला वेळ सुरू झालेला आहे तुमचा T minus 50 seconds. ओके फक्त तुमचे किती सेकंद राहिलेले 10 सेकंद राहिलेले T आहेत minus 40 seconds. T minus 30 seconds.
चालेल. ओके, वेळ संपला आहे तुमचा. काय केलंय रे त्यांनी? दशांश अपूर्णांकामध्ये भागाकार आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. ओके, प्रश्न काय आहे? 8 हे मी इथे लिहिते डायरेक्टली. 8.1/3 भागिले 10.5/4 याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. आपण एक्स गृहीत धरूया. ओके, नाहीतर डिरेक्टली कॅल्क्युलेशन करत जाऊया आणि तो आपला उत्तर येणार आहे, म्हणजे आपल्याला जास्तीत जागा मिळेल. आता काय करूया, याचं आपल्याला नॉर्मल अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 8 एका 8 एका 2 16 38 24 आणि 1 25 25 भागिले 3 भागिले किती येणार? 10 दुणे 60 आणि 60 आणि 5 65 भागिले 6. हे काय केलंय आपण? याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून टाकले. आता इथे काय आहे? भागाकार. आपण भागाकाराचा नियम बघितला होता. पहिला पूर्णांक जसाच्या तसा लिहिला. ओके, या भागाकाराच्या साइनचं काय करायचंय? गुणाकार करून टाकला. पहिला अपूर्णांक जसाचा तसा लिहिला सगळ्यांनी. यस, भागाकाराचा गुणाकार केला. दुसऱ्या अपूर्णांकाचं काय करायचं आहे? छेदाची व्हॅल्यू अंशामध्ये, अंशाची व्हॅल्यू छेदामध्ये. ऑपरेशन उलट केलंय आपण. भागाकाराचा गुणाकार केला तर त्या संख्येचं पण काय करायचं आहे? उलटापालट करायची आहे. अंशाची व्हॅल्यू छेदामध्ये आणि छेदाची व्हॅल्यू अंशामध्ये. केलंय सगळ्यांनी हे? यस मॅडम, आम्ही इथपर्यंत केलेलं आहे. आता नॉर्मल आपली कापाकापी जी आहे ती करा. काय? 3 दुनी 6, 5 5 25, 5 1 5, खाली किती उरला? 1 5 5 3 15. किती आलंय मग उत्तर? हा 5 गुणिले 2 10 भागिले 13. ऑप्शन मध्ये आहे का रे कुठे? यस, ऑप्शन सी दिला आहे त्यांनी. काय आहे? 10 भागिले 13. म्हणजे काय येणार आहे? याचा भागाकार किती आला? 10 भागिले 13 याचा आन्सर आलेला आहे. किती सोप्या पद्धतीने केलं बघा आपण. डायरेक्टली अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करून भागाकाराचा गुणाकार केला, अंशाची व्हॅल्यू दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाची छेदामध्ये. तुम्ही असंही करू शकता बरं, पहिल्या अपूर्णांकाची छेदामध्ये म्हणजे काय? 3 भागिले 25. तुम्ही असंही करू शकता. ओके, ज्यांना जी मेथड सोपी जाते त्यांनी ती मेथड वापरायची आहे. ओके, कळालंय सगळ्यांना? यस मॅडम, लक्षात आला आहे आमच्या. ओके, पुढच्या याला बघा. एक मिनिट, आपण हे करून बघूया. मी सांगितलं तर आहे की असं तुम्ही करू शकता, पण असं करता येईल का आपल्याला? 3 भागिले 15 अंशाची व्हॅल्यू छेदामध्ये, छेदाची व्हॅल्यू अंशामध्ये, आणि हा असाच्या असा लिहिते मी. ओके, 6 3 1 3 3 2 6 5 5 25 आणि काय? 5 1 5 15 म्हणजे काय? 15 भागिले, नाही याला परत भाग देणार आहे मी. भाग कशाने जाईन मला? एक मिनिट, 3 1 3 2 6 याला 13 ने भाग केला म्हणजे काय? 13 भागिले, माझा आन्सर काय आलेला आहे? 13 भागिले 10. असं चालेल का रे? नाही, असं चालणार नाही आहे. आपलं उत्तर काय होतं? 10 भागिले 13. म्हणजे ही गोष्ट लक्षात आली का तुम्हाला? मी आता सांगितलं तर होतं, पण असं करू शकतो का? नाही. बघा, मी परत एकदा सांगते आहे. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. खूप लोकांना प्रश्न पडला असेल की पहिलाच अपूर्णांक आपल्याला उलटा करता येतो मॅडम का दुसरा पण करता येतो? हाच अपूर्णांक तुम्हाला उलटा पालट करायची आहे. या अपूर्णांकाला करायचंय का? नाही. ओन्ली सेकंड, जो सेकंड फ्रॅक्शन आहे त्याला. का? कारण की परत काय होणार? अंशाची व्हॅल्यू छेदामध्ये आणि छेदाची व्हॅल्यू अंशामध्ये. उत्तर तुमचं चुकेल. कळालंय? आपण हा 25 भागिले 3 असाच्या असा लिहिणार आहे. भागाकाराचा साइन गुणाकारामध्ये आणि त्याच्या पुढचा, साइनच्या पुढचा जो अपूर्णांक आहे त्याच्या सोबतच तुम्हाला असं करायचं आहे. दिस इज नोट, प्लीज नोट दिस पॉइंट. भागाकाराचं जेव्हा तुम्ही गुणाकारामध्ये रूपांतर करता साइनचं, त्या भागाकाराच्या पुढच्या अपूर्णांकाच्याच अंशाची आणि छेदाची अलटापालट करायची आहे. ओके, कळालं आहे? बघा, आता मी हा पॉइंट सांगितला होता आणि इथलच्या इथे सुद्धा मी क्लिअर केलेला आहे की तुम्ही ही 3 वर आणि 25 खाली असं करू शकत नाही, कारण की हा भागाकाराच्या पहिलेचा फ्रॅक्शन आहे. तुम्हाला काय करायचंय? भागाकाराच्या नंतरचाच फ्रॅक्शन तुम्हाला घ्यायचं आहे. कळालं आहे? हो मॅडम, आमच्या लक्षात आलं आहे. आम्ही सेकंडच फ्रॅक्शन घेऊ म्हणजे आमचं उत्तर अचूक येईल. ओके, खूप छान. पुढचा प्रश्न बघा आता. ओके, हा प्रश्न मी काय करते बघा, वेळ खूप कमी आहे. हा प्रश्न आपण उद्या घेऊया, नेक्स्ट डे, कारण की याच्यासाठी मला एक कन्सेप्ट तुमची क्लिअर करावी लागणार आहे. अप्रॉक्सिमेशनची कन्सेप्ट आणि अप्रॉक्सिमेशन केल्यानंतर अंश वाढल्यानंतर व्हॅल्यू काय येते आणि छेद वाढल्यानंतर व्हॅल्यू काय येते, त्याचबरोबर अंश कमी झाल्यानंतर काय उत्तर येतो आणि छेद कमी झाल्यानंतरही काय उत्तर येतो, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ओके, हा परत प्रश्न जो आहे
त्याच्यासाठी पण मला एक कन्सेप्ट क्लिअर करावी लागणार आहे. ओके, त्याच्याऐवजी काय करूया आपण हा प्रश्न सॉल्व्ह करून घेऊया. कारण की 2 कन्सेप्ट पहिले मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की आपण काय करूया त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. ओके, स्क्रीनवर प्रश्न दिसतो आहे T सगळ्यांना? minus 1 उत्तर द्या minute. मला. T minus 50 seconds. फॉर द नेक्स्ट. ओके, हे दोन्ही प्रश्न तिन्ही चारही प्रश्न जे आहे ना आपण उद्या सॉल्व्ह T करणार. minus 40. त्याचं बेसिक सांगायचं आहे मला तुम्हाला. फक्त 5 सेकंद राहिलेले आहे तुमचे. T minus 30 यस, seconds. वेळ संपला आहे. नॉर्मल ऍडिशन होती याच्यामध्ये. फक्त तुम्ही ती ऍडिशन चुकवायची नव्हती. काय बघा इथे 4 आहे. मी लिहिली आहे ऍडिशन. पहिला अंक लिहिला. खूप लोकांनी उत्तर काढलं आहे. बघूया त्यांचं उत्तर बरोबर आलंय का. याच्यामध्ये कुठे अपूर्णांक दिला आहे का रे त्यांनी? नाही. इथे कुठेही दशांश अपूर्णांक नाहीये मॅडम. मग काय करून घेऊया? नाहीये ना, तर सोडून घेऊया आपण. 4 लिहिला मी असा असा. पुढचा काय आहे? 4.44. आपण इथे असं गृहीत धरूया, इथे पॉइंट देऊन काय आहे? 0 आहे पुढे. ठीक आहे. आता पॉइंटच्या खाली पॉइंट यायला पाहिजे. काय आहे? 4.44. ठीक आहे, लिहिलं. नंतर काय आहे? 44.4. पॉइंटच्या खाली पॉइंट टाकून घ्या. 44.4 लिहिलंय. परत काय आहे? 4.04. काय करते मी? पॉइंट लिहिते आहे 4.04 आणि नंतर काय आहे? काहीच नाहीये. पॉइंटच नाहीये. म्हणजे आपण पॉइंट दिला आहे 444. काय? 444. ओके, आता जिथे कुठे नाहीच आहे ना तिथे परत 0 टाकून देऊया आपण. ठीक आहे, ऍडिशन करा. 4 4 2 8, 4 4 2 8. पॉइंट देते परत मी. 4 5 20 0 हात आले 2, 4 4 2 8 0 2 10 हात आला 1. 500.88. काय? 500.88 आन्सर आहे. बघा ऑप्शन सी आपला आहे तिथे. कशा प्रकारे उत्तर काढलंय? सिंपल ऍडिशन होती. कॉम्प्लेक्स नाहीये प्रॉब्लेम. सिंपल ऍडिशनचं काय केलं आहे आपण? प्रत्येक दशांश अपूर्णांकाच्या खालीच्या खाली घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या प्रकारची त्या अंकांची मांडणी केली आहे. दशांश अपूर्णांकाचा बेसिक फंडा काय माहितीये का? पॉइंटच्या खाली पॉइंट यायला पाहिजे. आता हा तुम्ही डायरेक्टली कसं करू शकला असता? सगळ्यात शेवटचा अंक घ्यायचा आहे. काय आहे? हा 4 आहे. याच्या पुढे कुठे आहे का? 2 नाही. याच्या पुढे आहे का? आहे. 4 आणि 4 किती झाले? 8 झाले आहे. 8 लिहिले मग इथे मी. येस मॅडम. आता मागून दुसरा राहिला आहे. इथे कुठे आहे का? नाही. सोडून घ्या. इथे आहे 4. त्याच्यानंतर इथे आहे. याच्या पुढे 0 होता तो आपण जो ऍडिशन केली. ओके, म्हणजे काय? 4 आणि 4 8. 8 आणि परत 0 आहे. याच्यामध्ये कुठे आहे का? नाही. म्हणजे परत काय आलंय? 8च आलेलं आहे. 2 दशांश अपूर्णांकाच्या पुढच्या संख्या झाल्या? हो मॅडम, झालेल्या आहे. ओके, मी काय करते ना, एरो वाईज जाते म्हणजे क्लिअर अजून लक्षात येईल तुम्हाला. एक मिनिट. प्रत्येक कलर घेऊया आपण. फाईन. पहिल्यामध्ये आपण काय करूया? हा येलोच घेऊया. 2 सगळ्यात शेवटचा घेते मी. ओके, याच्या पुढे 2 आहे. याच्या पुढे काहीच नाही. म्हणजे हा पेअर कोणासोबत येणार? फक्त याच्या सोबत येणार. 4 आणि 4 किती झाले माझे? 8 झालेले आहे. ओके, आता बघा मी दुसरा कलर घेते. म्हणजे आता हा मागून पहिला घेतला. आता मागून दुसरा घ्या. याच्यासोबत कोण येणार आहे? हा पण पहिला आहे. 1 आणि 1 2 आणि हा काय येणार आहे? परत 0. 4 आणि 4 आणि 0 किती झाली ऍडिशन? परत 8 आलेली आहे. ओके, हे कळालंय. आता पॉइंट देऊन घ्या. इथे पॉइंट दिला सगळ्यांनी? यस मॅडम, आम्ही पॉइंट पण दिला. आता बघा रेड कलर घेते मी. ओके, आता काय आहे? दशांश अपूर्णांकाच्या पहिलेचा पहिला आहे. एकक स्थानचा आहे. किती येणार बघा? 4. हा पण 4 येणार आहे. सॉरी, हा नाही. हा 4चा हा, त्याच्यासोबत हा 4, त्याच्यासोबत हा 4 आणि याच्यासोबत हा 4. किती येणार? 4 5 1 2 3 4 5 आले आहे. 4 5 20 म्हणजे किती? हातचा किती आले? 2 आलेले आहे. आपल्याला 2 ऍड करायचे बरं. ओके, आता वेगळा कलर घेते मी. आता मी आहे ना कोणचा घेतला आहे? ब्ल्यू घेतला आहे. याच्यातलं सगळं झालं, याच्यातलं सगळं झालं. आता हा 4 त्याच्यासोबत काय दुसऱ्या याच्यातला पण काय झाला आहे? सगळं झालेलं आहे. या 4 सोबत मिळणार. 4 आणि 4 8 झाले. 8 आणि 2 10. 0 हाताला 1. आता कोणता राहिला? हा एकच राहिलेला आहे. सगळ्यामधले सगळ्या अंकांची बेरीज झाली. किती म्हणजे 5. 4 आणि 1 5 आलेला आहे. म्हणजे उत्तर काय आले बघा माझं? 500.88 पण माझं उत्तर असं पण येते. ज्यांना असं बघूनही करता येत असेल ना त्यांनी काय करायचं? डायरेक्टली करायचे.
ज्यांना कन्फ्युजन होत असेल, त्यांचं उत्तर चुकू शकत असेल, त्यांनी काय करायचं, न चुकता काय करायचं, डिरेक्टली अशा प्रकारची मांडणी करून उत्तर काढायचं आहे. या प्रकारच्या मांडणीला पण तुम्हाला जस्ट 10 ते 15 सेकंद लागतात. तुम्हाला खूप जास्त वेळ द्यावा लागत नाही. मी इथं शून्य मांडत जाते कारण की तुम्हाला कळण्यासाठी, परीक्षेमध्ये तुम्हाला मांडायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली ऍडिशन करू शकता. ओके, लक्षात आलंय सगळ्यांच्या? येस मॅडम, लक्षात आलंय आमच्या. ओके, बघा पुढचा प्रॉब्लेम पण काय करणार आहोत आपण, उद्या घेणार आहोत. याच्यासाठी जी कन्सेप्ट सांगितली मी बारची, ती तुम्हाला समजावी लागेल. ओके, आता याचं उत्तर सांगा बरं मला. खूप सोपं आहे याचं उत्तर. तर दशांश अपूर्णांकामध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये किती येणार हे त्यांनी विचारलेलं आहे. ओके, काय केलंय त्यांनी, ओके, याच्यासाठी पण परत काय आहे, 777 रिपीट होत आहे, म्हणजे काय, रिपीटेटिंग नंबर आहे हा. याच्यासाठी पण मला ती कन्सेप्ट जी आहे ते तुम्हाला सांगावी लागणार, काही हरकत नाहीये. हा पण काय आहे, रिपीटेटिव्ह कन्सेप्टचाच आहे. ओके, आपण काय करूया, इन्स्टेड ऑफ दॅट आपण आजचा लेक्चर इथेच थांबून घेऊया. पहिले मी काय करेन, उद्याच्या लेक्चरमध्ये जे रिपीटेटिव्ह नंबर्स आहे दशांश अपूर्णांकामध्ये आपण बघितला होता, म्हणजे काय, 0.2525252 म्हणजे काय, 0.25 याच्यावर 12. त्याच्यानंतर परत काय पॉईंट बघा, आता 777 असा होता, म्हणजे काय येणार आहे, 0.7 याच्यावर टिंब किंवा याच्यावर तुम्ही 12 ही देऊ शकता. असा जो एक कन्सेप्ट आहे ना, त्याचा कन्सेप्ट मला तर तुम्हाला सांगावं लागेल की असे प्रश्न सोडवण्याची एक मेथड आहे, ती मेथड मी तुम्हाला समजून सांगेन. त्याच्यानंतर अजून काय बघितला होता आपण, एक कन्सेप्ट की अप्रॉक्सिमेशन घेऊन आपल्याला उत्तर सॉल्व्ह कसं करता येईल, हा पण कन्सेप्ट मी आपण लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर ती पहिले क्लिअर करून घेऊया. नंतर हे जे उरलेले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, सो आजपर्यंत आता जेवढे आपण प्रश्न सॉल्व्ह केले आज, तशा प्रकारच्या प्रश्नांची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. उद्या परत भेटूया आपल्या याच वेळेला इथेच आपल्या या चॅनलवर, उद्या या फ्रॅक्शनच्या नवीन कन्सेप्ट सोबत. ओके, थँक्यू.